नमस्कार, KNN न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बेळगाव सीमेवरील वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका असून मोठ्या प्रमाणात होत आहे शिकार। चंदगड तिलारी भागात हत्ती तर गोवा मादई अरण्य भागात 4 वाघांना विष घालून निर्गुण हत्या केल्याची घटना। कर्नाटक वन विभागाने अशा शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीप्रेमी म्हणून होत आहे मागणी। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्या आदेशानुसार गोरगरिबांना आहार किटचे वितरण। बेळगाव काँग्रेस आरोग्य हेल्पलाईन स्वयंसेवी संस्थांमार्फत 500 पेक्षा जास्त किटचे काँग्रेस भवन येथे वाटप। लॉकडाऊन दरम्यान कामगार गरीब लोक उद्योगाविना त्रस्त असल्याने किटचे वितरण केल्याचे केपीसीसी राज्य उपसंचालक शाहनवाज मुल्ला यांनी केले स्पष्ट। लॉकडाऊन दरम्यान इतिहासात पहिल्या वेळी सरकारने सुवर्णकराने केली अनुदानाची घोषणा। सेवा सिंधू पोर्टलमधून अनुदानाचा लाभ घेण्यास द्यावे लागणार 40 प्रश्नांची उत्तर देण्यास अर्धा तासाचा कालावधी लागत असल्याने सरकारने सोपी पद्धत अवगत करून देण्याची केली मागणी। आता पाहूया सविस्तर बातम्या। वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने बेळगाव परिसराच्या जंगलातील वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात वनस्पती आणि प्राण्यांची समृद्ध विविधता आहे। यामध्ये 38,720 किलोमीटर वनक्षेत्र आहे, जे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 12.34% इतके आहे। संपूर्ण भारतातील 25% हत्ती व 20% वाघ हे प्राणी या जंगलांमध्ये आढळतात। कर्नाटकात बरीच अशी क्षेत्रे जनतेच्या दृष्टीस आलेली नाहीत आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या नवीन प्रजाती अद्याप आढळतात। कर्नाटकातील पश्चिम भागातील पश्चिम घाट पर्वत जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे। पश्चिम घाटाचे 2 सबक्लस्टर कर्नाटकातील तलावेरी आणि कुद्रेमुख हे युनेस्कोच्या वतीने जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साइट्सच्या तात्पुरत्या यादीमध्ये आहेत। पण कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यांशी जोडल्या गेलेल्या बेळगावच्या जंगलातील शिकारींकडून वन्यजीवांची शिकार होत असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरील जंगलांमध्ये वन्यजीवाला धोका निर्माण झाला आहे। बेळगावच्या जंगलातील हिरवळगार वनराई आता वांझ झाली आहे। माणूस आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांची शिकार करत आहे। तात्पुरत्या चवीसाठी, शोभेच्या वस्तूंसाठी प्राण्यांचे मांस, हाडे वापरून जंगलातील वन्यजीव नष्ट करण्याचा काहींनी घाट घातला आहे। पण एकही वनविभागाने या प्रकारावर कोणतीच कारवाई केली नसल्याने जाणकारांनी आक्रोश व्यक्त केला आहे। कर्नाटकातील बेळगावात मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे। बेळगावच्या शेजारीच महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील तिलारी व गोव्यातील महादाई जंगल परिसर आहे। कर्नाटकातील जंगलातून कडक बंदोबस्त आहे, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची शिकार होत नाही। पण महाराष्ट्राच्या जंगलातून कोणत्याही प्रकारचे पशु संरक्षण नाही, तसेच गोव्यातही प्राण्यांच्या संरक्षणासाठी कोणतीच सुविधा नाही। त्यामुळे चंदगडचे अनेक शिकारी चोरून बेळगावच्या जंगलात शिकार करण्यासाठी येतात। कर्नाटक वनविभागाने त्यांच्यावर ताबा घेणे गरजेचे आहे। अशांवर कर्नाटक वन्य विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे। गेल्या 30 वर्षांपासून हत्तींची संख्या कमी होती, पण आता हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि तिलारी साईडला हत्तींची वर्दळ गावांकडे वाढल्याने तिथे हत्तींना विष घालून मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। त्याचबरोबर गोव्याकडील भागात 4 वाघांना 3 महिन्यांपूर्वी विष घालून मारल्याचे समजले आहे। त्यामुळे कर्नाटक वनविभागाने याची दखल घेऊन प्राण्यांचे वंशांचे रक्षण केले पाहिजे। दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या संख्या वाढत आहेत। बेळगावच्या जंगलात शिकाऱ्यांच्या पावलांचे ठसे कायमचे असतात, पण वनविभागाने या प्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे। वन्य प्राण्यांच्या कातडीची चांगली कमाई आहे व या अवैध कमाईत कोणताही अडथळा नसल्यामुळे वन्य प्राण्यांच्या मांस व कातडीसाठी शिकारींची संख्या वाढली आहे। छोट्या छोट्या गटात शांतपणाने प्राण्यांची शिकार करत असणारे हे प्राणी भक्षक वीरप्पनच्या वारशाचे पालन करत आहेत असे समजते।
कर्नाटक वन विभाग चांगले काम करीत आहे. खानापूर, बेळगावसह विविध ठिकाणी बरीच विकास कामे झाल्यामुळे प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. भीमगडमध्ये वनक्षेत्र घेतल्यास प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे भीमगड अभयारण्याच्या अंतर्गत राखीव जंगले संरक्षित आहेत. बेळगाव तालुक्याचा राखीव वनक्षेत्र नंदगड जंगलाच्या जवळ आहे. कर्नाटक सरकारने आंतरराज्य वन्यजीव टास्क फोर्स तयार करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सरकारवर दबाव आणला पाहिजे असे म्हटले जात आहे. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. लघु उद्योजकांना लॉकडाऊन संदर्भात सरकारने पॅकेजची घोषणा केल्याने रोहन जुवडी यांनी आभार व्यक्त करत 6 महिन्यांसाठी उद्योजकांकडून बँकांनी व्याज न घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये सरकारने असंघटित कार्मिकामध्ये अर्जकारी म्हणून म्हणजे जे गोल्डस्मिथ्स आहेत ना त्यांच्यासाठी अनुदानची घोषणा केलेली आहे. त्याच्यासाठी मी सरकारचे खूप धन्यवाद आभार प्रकट करतो. तसेच जे आत्ता काही त्यांनी सेवा सिंधूमध्ये पोर्टलमध्ये 2,000 रुपये अप्लाय करून ते प्रोसिजर त्याने जे सध्या दिलेले आहे त्याच्याबद्दल मी जरा 2 गोष्टी सांगायचं हे करतो. ती जी प्रोसिजर आहे ते ऑलमोस्ट एक फॉर्म फिल करायला अर्धा तास तरी लागणार आहे. त्याच्यासाठी त्याने एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट एक गव्हर्मेंट गॅजेटेड ऑफिसरकडनं मागवलेलं आहे. तसंच 4 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. टेलिफोन OTP येणार आहे. असं करून 40 क्वेश्चन्स ऑलमोस्ट आहेत. 2,000 रुपये अनुदान घेण्यासाठी अर्धा तास काढून क्यूमध्ये राहून 40 क्वेश्चन आन्सर्स देऊन जे कॉम्प्लिकेटेड त्याने एक सिस्टीम केलेलं आहे त्यांना सिम्प्लिफाय करायच्या दृष्टीने मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की एक एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट घेतल्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड आणि BPL रेशन कार्ड हे तिन्ही इंटरलिंक्ड असतात. ह्याच्यावरनं तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळतं आहे. आणि एक सिम्पल प्रोसिजरने त्याने हे जे प्रोसिजर केले असते जे 5 मिनटाच्या वर लागणार नाही तर जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा भेटला असता. ह्या दृष्टिकोनाने अनेकदा आम्ही सरकारांना विनंती करतो की जे प्रोसेस त्याने जे आता त्याने सुरू केलेलं आहे नेमलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने सिम्प्लिफाय करून जे अर्धा तास लागतो आहे त्याला फक्त 5 मिनटाच्या फॉर्ममध्ये तुम्ही करू शकता असे पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी एक सिरियसली विचार करून त्याच्याबद्दल एक लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. जसं की आम्हाला माहीत आहे की माननीय पंतप्रधानांनी त्यांचे जे एक स्पिरिट आहे लास्ट निडी माणसालासुद्धा एक आपली सेवा पोचायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनाने आपला जे स्कीम असायला पाहिजे. ह्या स्कीममध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघायला गेले तर ऑलमोस्ट एक आपलं पासपोर्ट एन्क्वायरीसाठी जे क्वेश्चन्स असतात ते सगळे क्वेश्चन्स आहेत. हे एवढी जरूरत नाही असं आम्हाला वाटतं आहे. त्या दृष्टिकोनाने सरकारने ह्याच्याबद्दल एक विचार करून ह्याच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यायला असं मी रिक्वेस्ट करतो. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी गुडशेट रोडवरील वन टच फाउंडेशनने कोरोना महामारीच्या काळात गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. नमस्कार. आम्ही या ठिकाणी वन टच फाउंडेशन गुडशेट रोड बेळगाव यांच्या वतीनं आज आम्हाला या कोरोना महामारीमध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी जे मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांच्या सहकार्यातून एक हात मदतीचा आणि माणसामधील माणुसकी कशी ओळखायची या उद्देशानं अनेक दानशूर व्यक्तींनी जवळजवळ 1 महिना झाला मला प्रत्येक आहारधान्याचं जीवनावश्यक साहित्याचं जे मला मोलाचं सहकार्य करत आले त्यांच्या सहकार्यातून आम्ही अनेक गरजू लोकांना हे जे आहारधान्य आहे हे आहारधान्य आम्ही वाटप करत आलेलो आहोत. असे अनेक गरजू व्यक्ती आम्हाला सडस ते मदत करत आहेत आणि फोन करत आहेत आणि त्यांना मी आमच्या वन टच फाउंडेशनच्या वतीनं यामध्ये जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहारधान्यामध्ये लागतं आहे साखरपासून डाळीपासून मटर त्याचबरोबर डाळ परत वाटाणे तूर डाळ कांदे बटाटे तिखट मीठ हे सर्व साहित्य आम्ही आमच्या लोकांच्या मदतीनं आम्ही त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायचं काम करत आहे. आणि आज आम्हाला या साहित्यासाठी खास करून मान्य श्री उदय अष्टेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला जवळजवळ 50 कुटुंबांना
जलाराम फाउंडेशनच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना व गरजूंना अन्न आणि पाणी बॉटल्सचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना काळात अनेक लोकांना प्रवासासाठी फक्त आता रेल्वे उपलब्ध आहे. प्रवासी उपाशी प्रवास करू नयेत यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनवर जलाराम फाउंडेशनच्या वतीने अन्न आणि पाणी वितरण करण्यात आले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरील सर्व रेस्टॉरंट आणि दुकाने बंद असल्याने जलाराम फाउंडेशनने हा उपक्रम राबविला आहे. जलाराम फाउंडेशनच्या या कार्याचे शंकरगौड़ा पाटिल यांनी कौतुक केले आहे. हमारा मित्र खन्नूभाई ठक्कर बलराज जलराम फाउंडेशन से जो कार्य कर रहे हैं ये अत्यंत श्लाघनीय है. जो पहला कोरोना इफेक्ट था तभी वो औषध पानी और खाने का इंतजाम किए थे गोर गरीबों को, भिक्षुकों को. आज ही ये दूसरा लहर में भी वो बहुत कष्ट लेके सुबह से नाश्ता और दोपहर का खाना भी और रात का खाना भी जलराम फाउंडेशन से आदरणीय मित्र खन्नूभाई ठक्कर और उसका पूरा मित्र परिवार ये काम कर रहे हैं. मैं बहुत ही अभिनंदन करता हूँ. ऐसा ही आप लोग काम करते जाइए और जो अन्नदान है महापुण्य है. जलराम जी का स्वप्न यही था, जलराम जी का भी यही उद्देश्य था और जलराम जी ऐसा ही आदेश किया है. ये कारण से खन्नूभाई का काम जो है वो अत्यंत श्लाघनीय है और जो जलराम फाउंडेशन का सब सदस्यों को मैं आभारी बनता हूँ और अभिनंदन देता हूँ. धन्यवाद. यावेळी जलाराम फाउंडेशनचे अध्यक्ष कन्नूबाई ठक्कर, किशोरभाई सुतारिया, किरण मेहता, बिपिन सौम्या, दीपेन ठक्कर यांनी या कार्यात भाग घेतला होता. यावेळी स्टेशन मास्टर गिरीश हेही उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc. We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitina Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 14772 or Ruchi 99866 60208. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत.
आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी-शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईज पासून प्लस साईज पर्यंत प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉप मध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537 वर. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. इतिहासात प्रथमच राज्य सरकारने सराफ लोकांना अनुदानाची घोषणा केली आहे. पण अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर 40 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. फर्स्ट टाईम हिस्ट्रीमध्ये सरकारने असंघटित कार्मिकामध्ये अर्जकारी म्हणून म्हणजे जे गोल्डस्मिथ्स आहेत ना, त्यांच्यासाठी अनुदानची घोषणा केलेली आहे. त्याच्यासाठी मी सरकारचे खूप धन्यवाद, आभार प्रकट करतो. तसेच जे आता काही त्यांनी सेवा सिंधूमध्ये पोर्टलमध्ये 2000 रुपये अप्लाय करून जे प्रोसिजर त्याने जे सध्या दिलेले आहे, त्याच्याबद्दल मी जरा 2 गोष्टी सांगायचं हे करतो. ती जी प्रोसिजर आहे ते ऑलमोस्ट एक फॉर्म फिल करायला अर्धा तास तरी लागणार आहे. त्याच्यासाठी त्याने एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट एक गव्हर्मेंट गॅजेटेड ऑफिसरकडनं मागवलेलं आहे. तसंच 4 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. टेलिफोन OTP येणार आहे. असं करून 40 क्वेश्चन्स ऑलमोस्ट आहेत. 2000 रुपये अनुदान घेण्यासाठी अर्धा तास काढून क्यूमध्ये राहून 40 क्वेश्चन आन्सर्स देऊन जे कॉम्प्लिकेटेड त्याने एक सिस्टम केलेलं आहे, त्यांना सिम्प्लिफाय करायच्या दृष्टीने मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की एक एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट घेतल्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड आणि BPL रेशन कार्ड हे तिन्ही इंटरलिंक्ड असतात.
ह्याच्यावरनं तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळतं आहे आणि एक सिम्पल प्रोसिजरने त्याने हे जे प्रोसिजर केले असते जे 5 मिनटाच्या वर लागणार नाही, तर जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा भेटला असता. ह्या दृष्टिकोनाने अनेकदा आम्ही सरकारांना विनंती करतो की जे प्रोसेस त्याने जे आता त्याने सुरू केलेलं आहे, नेमलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याने सिम्प्लिफाय करून जे अर्धा तास लागतो आहे त्याला फक्त 5 मिनटाच्या फॉर्ममध्ये तुम्ही करू शकता असे पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी एक सिरियसली विचार करून त्याच्याबद्दल एक लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. जसं की आम्हाला माहीत आहे की माननीय पंतप्रधानांनी त्यांचे जे एक स्पिरिट आहे, लास्ट निडी माणसालासुद्धा एक आपली सेवा पोचायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनाने ह्या आपला जे स्कीम असायला पाहिजे. ह्या स्कीममध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघायला गेले तर ऑलमोस्ट एक आपलं पासपोर्ट एन्क्वायरीसाठी जे क्वेश्चन्स असतात ते सगळे क्वेश्चन्स आहेत. हे एवढी जरूरत नाही असं आम्हाला वाटतं आहे. त्या दृष्टिकोनाने सरकारने ह्याच्याबद्दल एक विचार करून ह्याच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यायला असं मी रिक्वेस्ट करतो. भटक्या श्वानांना पकडण्यासाठी 47 लाख रुपये खर्च आल्याचे उघडकीस आले असून एका श्वानाला पकडण्यासाठी 730 रुपये खर्च येतो असे भीमप्पा गडाद यांनी माहिती दिली आहे. राज्यात बेंगळूर महानगरपालिका सोडल्यास सर्वात मोठी महानगरपालिका ही बेळगावची आहे. शहरात भटक्या श्वानांना पकडण्यास एकूण 47 लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याचे उघडकीस आल्याचे माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी सांगितले आहे. गेल्या 2014-15, 2017-18 आणि 2019-20 या 3 वर्षाच्या कालावधीत शहरातील पालिका व्याप्तीतील भटक्या श्वानांना पकडण्यास 47,55,556 रुपये खर्च करण्यात आले आहेत. सार्वजनिकांच्या हितादृष्टीने भटक्या श्वानांना पकडून दुसरीकडे घेऊन जाण्यास 25,65,805 रुपये आणि 2017-18 मध्ये 972 श्वानांना पकडण्यास 6,97,220 रुपये, 2019-20 मध्ये 1,598 श्वानांना पकडण्यास 14,95,531 रुपये खर्च करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिली आहे. ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ 3 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಬೀದಿ ನಾಯಿಗಳನ್ನು ಹಿಡಿಯುವ ಸಲುವಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಮಾರು 47,55,556 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ವೆಚ್ಚ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಏನು ಅನಿಸ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾಯಿಗಳನ್ನ ಹಿಡಿದ ಹೊರಗೆ ಸಾಕಿದ್ರು ಅಂತ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೋ, ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದ್ರೆ ಆ ನಾಯಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ, ನಾಯಿಗಳ ಹಾವಳಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಜನರು ಪಾಲಿಕೆಗೆ ಹಿಡಿ ಶಾಪ್ತ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, 2014 ಮತ್ತು 15ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 3,944 ನಾಯಿಗಳನ್ನು ಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೆ 25,65,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ವೆಚ್ಚ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಂತೆ 2017-18ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 972 ನಾಯಿಗಳನ್ನು ಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೆ ಸುಮಾರು 6,97,720 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು 2019 ಮತ್ತು 20ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 1,598 ನಾಯಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ 14,95,000 ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ವೆಚ್ಚ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಟ್ಟಂತ ಈ ಲೆಕ್ಕವನ್ನು ತಾಳೆ ಹಾಕಿ ನೋಡಿದಾಗ ಪ್ರತಿ ನಾಯಿಗೆ ಸುಮಾರು 730 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ವೆಚ್ಚ ಮಾಡಿದ್ದು ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದೇನಪ್ಪ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ಅಂಶ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತ ಈ ಬೀದಿ ನಾಯಿಗಳ ಹಿಡಿಯುವ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಸಾಕಷ್ಟು ಅವ್ಯವಹಾರ ಆಗಿರ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತನಿಖೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕರ आक्रोशाने ಹೊರಗಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. सर्व खर्च पाहिल्यास बेळगाव मनपा व्याप्तीतील एका भटक्या श्वानाला पकडण्यात 700 खर्च करण्यात येत आहेत. यामध्ये पालिका आरोग्य अधिकारी, वरिष्ठ पशुवैद्यकीय परीक्षक आणि कर्मचारी या कार्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगारांवर आर्थिक संकट ओढावल्याने शहरातील काँग्रेस भवनमध्ये 500 पेक्षा जास्त गोरगरिबांना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार आहार धान्याचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लॉकडाऊन काळात कामगार, गरीब जनता उद्योग नसल्याकारणाने बेरोजगारीने त्रस्त झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार बेळगाव काँग्रेस आरोग्य हेल्पलाईन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत सुमारे 500हून अधिक आहार धान्य किटचे वितरण करण्यात आले आहे. बुधवारी शहरातील काँग्रेस भवनमध्ये गोरगरिबांना आहार धान्य किटचे वितरण करून केपीसीसी राज्य उपसंचालक शाहनवाज मुल्ला म्हणाले की
कोरोना नियंत्रणात आणण्यास राज्य आणि केंद्र सरकार संपूर्ण विफल झाले आहे. नागरिकांचे रक्षण करण्याऐवजी लस न देता सतवत आहेत, असे म्हणून त्यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. आज हमारे KPCC के ऑनरेबल प्रेसिडेंट DK शिव कुमार साहब के डायरेक्शन में और हमारे KPCC के माइनॉरिटी चेयरमैन सईद साहब के गाइडलाइंस के हिसाब से हमारे हरदिल अजीज़ यहाँ के लीडर और सिटी कांग्रेस के प्रेसिडेंट राजू सेठ के साहब के लीडरशिप में आज हम ये फूड किट्स और पानी की बोतल ज़रूरतमंदों को बांट रहे हैं. शुक्रिया. जिल्ह्यातील गरीब जनता कोणत्याही कारणास्तव उपाशी राहू नये म्हणून बेळगाव काँग्रेसकडून रुग्णालय, रस्त्याशेजारी झोपडपट्टीत असणाऱ्यांना आहार धान्याचे वितरण करण्यात आले आहे. या संदर्भावेळी बेळगाव काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, परशुराम वगन्नवर, सदाशिव कोलकारसह अन्य उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 777 और 8884 121718. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कर्नाटकाने 5 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने कुवेंपू नगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला आहे. ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನದ ಅಂಗವಾಗಿ ಜೂನ್ 5ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ
ಒಂದು 5 ದಿನದಲ್ಲಿ ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕಂತ ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇಟ್ಕೊಂಡು 5ನೇ ತಾರೀಕು ಪ್ರಾರಂಭವಾದ ಇದು ಅಭಿಯಾನ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಈಗ ಒಂದು 2-2.5 ಲಕ್ಷ ಗಿಡಗಳ ನೆಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿದೆ. ಲಾಕ್ಡೌನು ಆಮೇಲೆ ಸಸಿಗಳ ಅಭಾವದಿಂದ ಈ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ 5 ದಿವಸದಲ್ಲಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಒಂದು 5 ದಿನ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡಿ 5 ಲಕ್ಷದ ಏನು ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಇದೆ ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಮಾಡಬೇಕು. ಅದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಯಾನ ಆಗಿ ಈ ಎಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಆಕ್ಸಿಜನ್ ನೆಸೆಸಿಟಿ ಅನ್ನೋದೊಂದು ಕಲ್ಪನೆ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಉಳಿದವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ತಿಳುವಳಿಕೆ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಅಭಿಯಾನ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ. ABP ಕರ್ನಾಟಕ ವತಿಯಿಂದ ಇದೊಂದು ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿಯಾನ ಮತ್ತು ಪರಿಸರಕ್ಕೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ. ಸೊ ಅದರೊಳಗೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಶಾಖೆಯಿಂದ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಭಗವದ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪರಿಷತ್ತಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇದೇ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ. ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪರಿಷತ್ ಕಡೆಯಿಂದ ಅತ್ಯಂತ ಸ್ತುತ್ಯವಾದಂತಹ ಕೆಲಸ ಈ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ವಿಪರೀತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿಯಿಂದಾಗಿ ಅನೇಕ ಜನರು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊರತೆಯಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕುರಿತಂತೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಸಹಜವಾಗಿಯೇ ಹಿಂದೂ ಸಂಪ್ರದಾಯದೊಳಗೆ, ಹಿಂದೂ ಪದ್ಧತಿಯೊಳಗೆ ಎರಡಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ದೀಪ, ಅದು ಧ್ಯಾನದ ಸಂಕೇತ. ಹೀಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದರೆ ನಾವು ದೀಪ ಬೆಳಗುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಜ್ಞಾನ ಸಿಗಲಿ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಧ್ಯಾನದ ಸಂಕೇತವಾಗಿ ಅದನ್ನು ಬೆಳಗ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೊಂದು ನೋಡಿರ್ಬೋದು, ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರಕೃತಿಯ ಪೂಜೆ, ಅರಳಿ ಗಿಡ ಇರ್ಬೋದು, ನೆಲ್ಲಿ ಗಿಡ ಇರ್ಬೋದು, ಆಲದ ಮರ ಇರ್ಬೋದು, ಈ ತರಹದ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ನೇಹಿ ಯಾವ ಗಿಡಗಳು ಹೆಚ್ಚು ಆಮ್ಲಜನಕವನ್ನು ನಿಸರ್ಗದೊಳಗೆ ಬಿಡ್ತಾವೆ ಆ ರೀತಿಯ ಗಿಡಗಳನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡುವಂಥ ಸಂಪ್ರದಾಯ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಗಿಡ ಇದು ಪ್ರಾಣದ ಸಂಕೇತ. ಪ್ರಾಣ ಇದ್ದರೆ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಪ್ರಾಣನೇ ಇಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ಜ್ಞಾನ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಮಹತ್ವ ಇರಲ್ಲ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಪ್ರಾಣದ ಪ್ರತೀಕ ಆದಂತಹ ದೀಪ ಮತ್ತು ಗಿಡ ಇವೆರಡಕ್ಕೂ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಬಹಳ ಉಚ್ಚ ಸ್ಥಾನವನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವನ್ನು ಪೂಜೆನೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಇವತ್ತು ಮೊನ್ನೆ ಒಬ್ಬರು ಸಹಜವಾಗಿಯೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಅವಲೋಕನ ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಶರೀರದೊಳಗಿದ್ದಂತಹ ಹೃದಯದ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಹಾರ್ಟ್. ಯಾಕಂದರೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ಗಳಾಗ್ತಾಯಿದ್ವು. ಅದೇ ರೀತಿ ಕಿಡ್ನಿ ಸ್ಟೋನು ಸಾಮಾನ್ಯ. ಹೀಗಾಗಿ ಕಿಡ್ನಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆದರೆ ಈಗೇನು 2 ವರ್ಷದ ಅವಧಿಯೊಳಗೆ ಕೊರೋನಾ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಮ್ಮ ಶರೀರದೊಳಗೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅಂಗ ಅಂದರೆ ಲಂಗ್ಸ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇದೆ, ಶ್ವಾಸಕೋಶ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅನೇಕ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ಅರಿವಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಆಕ್ಸಿಜನ್ನಿನ ಪ್ರಮಾಣ ವಾತಾವರಣದೊಳಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು ಅಂತಂದರೆ ಗಿಡಗಳ ಮೂಲಕನೇ. ಆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪರಿಷತ್ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಇಡೀ ಪ್ರಾಂತದೊಳಗೆ 5 ಲಕ್ಷ ಸಸಿ ನೆಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಇದಕ್ಕೆ ಸಮಾಜದ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾವು ತಗೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದು ವ್ಯಾಪಕ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದೊಳಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ अपेक्षेಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. बेन्नळी येथील रवी पाटील कॉलेजमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रवी पाटील आयुर्वेदिक कॉलेज बेन्नळी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात डॉक्टर रवी पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगसुळी हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते चंदनाची 1000 रोपटे वितरण करण्यात आली.
त्याचबरोबर झाडांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती देताना कार्यक्रमातील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी झाडांबद्दलचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. ಹೊಡೆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಿತ್ತು. ಭಾಳ ಮಂದಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಿಂಗೆ ತೆಗೆದು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಈಗ ಸದಾ ಚಲೋ ಐತೆ. ಅದು ಹೊಡಿತು ಮಾಡಿತು ಟ್ಯಾಬ್ಲೆಟು ರೂಟ್ಗೆ ಸಿಸ್ಟಮ್ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಗಿಡನೂ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಶ್ರೀಗಂಧ ಗಿಡಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಶ್ರೀಗಂಧ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಇದಕ್ಕೊಂದು ಹಾಸ್ಟ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ ಇನ್ನೊಂದು ಹಾಸ್ಟ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಇರ್ತೈತಿಲ್ಲ, ಇದು ಸಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೈತಿ. ಹೀಗೆಲ್ಲ ಆ ಗಿಡದ ಅದರದ್ದೇ ಆದಂಥ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಐತಿ. ನಿಮ್ಗೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಆಸಕ್ತಿ ಅದು ತೋರಿಸಿದ ನಂತರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನೀವು ತಿಳ್ಕೋದೈತಿ. ನಾನು ಏನು ಫಾರೆಸ್ಟ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡಿಂದ ಬಂದೇನೆ. ಆಮೇಲೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಬಂದ ನಂತರ ಇವೆಲ್ಲ ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಏನು ಗೊತ್ತಾಗಬೇಕಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ತಿಳ್ಕೋದ್ರಿಂದ ನೋಡ್ಕೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಾಲೆಜ್ ಶೇರ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬರುತ್ತೆ. यावेळी NB इतनाळ, वीरेश हिरेमठ, डॉक्टर सोमशेखर पुजारी, SB पाटील उपस्थित होते. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831-240-7480. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-2435-777. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. रामनगर येथील लाईफ केअर लॅबोरेटरी यांनी जाधव फाउंडेशन मार्फत असू, चांदेवाडी, इल्वे धाबे, कामरासह इतर खेड्यांमध्येही रेड झोन असल्याने गोरगरिबांना व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे. लाईफ केअर लॅबोरेटरी रामनगर यांच्या वतीने असू, चांदेवाडी, इल्वे धाबे, कामरा व इतर खेड्यातील गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी बोलताना लाईफ केअर लॅबोरेटरीचे मालक श्रीकांत कविश्वर म्हणाले की सध्या रामनगर व आदी भागात रेड झोन असल्याने सर्वच दुकाने बंद असून असू, कामरा, इल्वे धाबे, चांदेवाडी आदी भागात लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नाही आहेत. त्यातच गरीब कुटुंबांना कामेही नसल्याने फार अडचण होत आहे. त्याचबरोबर आजारी व वयस्कर लोकांना बाहेर जाऊन सामान आणणे शक्य नसल्याने अशा लोकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे गरजेचे असल्याने
जाधव फाउंडेशन यांच्यामार्फत वितरण करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले आहे. या वितरणावेळी डॉक्टर उदय जाधव, निखिल असुकर, यशवंत देसाई, सहदेव कुऱ्हाडे, वैष्णवी बांदेकर यांनी खेड्यात जाऊन वस्तूचे वितरण केले आहे. निखिल असुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेकडून रायबाग तालुक्यातील कुडची येथील सरकारी उर्दू हायस्कूल परिसरात धान्य किटचे वितरण करण्यात आले आहे. रायबाग तालुक्यातील कुडची PB दर्गा सरकारी उर्दू हायस्कूल परिसरात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेकडून मंजुनाथेश्वर ईश्वराच्या फोटोचे पूजन करून संघातील कुडची व्याप्तीतील गरिबांना 40 आहार धान्य किटचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येकाने या दरम्यान मास्क व सामाजिक अंतराचे पालन केले आहे. यावेळी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना चिक्कोडी जिल्हा संचालक कृष्णा टी म्हणाले की तालुक्यात पहिल्या टप्प्यात 312 आहार धान्य किटचे वितरण करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार आणखीन जास्त किटचे वितरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित केले आहेत असे ते म्हणाले आहेत. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಮಂಜುನಾಥಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಂಡು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಡಿ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗ್ಗಡೆಯವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆದ 1.5 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೋವಿಡ್ನ ಈ ಒಂದು ಮಹಾಮಾರಿಯ ಈ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ, ಸಂಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಿ ಜಿಲ್ಲಾಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ, ತಾಲೂಕು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ, ಬಡ ಮತ್ತು ನಿರ್ಗತಿಕ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಸುಮಾರು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟರ್ 300 ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟರ್ಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಲಿಕ್ವಿಡ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಉಚಿತವಾಗಿ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಸುಮಾರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 350 ಯೋಜನೆಯ ವಾಹನಗಳನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ರೋಗಿಗಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬಿಡುವುದಕ್ಕೆ ಉಚಿತವಾಗಿ ವೆಹಿಕಲ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಇವತ್ತು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ತುಂಬ ಕೆಲಸ ಇಲ್ಲದೆ ತುಂಬ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಆಹಾರ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಇರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಮೆಡಿಸಿನ್ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ಅದಲ್ಲದೆ ಈ ವರ್ಷ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ಈ ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಒಬ್ಬರು ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಇವತ್ತು 10,000 ರೂಪಾಯಿ ಅವರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 540 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಅವರ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಇವತ್ತು ಲಾಭಾಂಶ ವಿತರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಈ ತಿಂಗಳೊಳಗೆ ಎಂಡಿನೊಳಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना अधिकारी संतोष रई, पर्यवेक्षक उमेश देशनूर, सेवा प्रतिनिधी शिवानंद, किरण, सुजाता, माला, नीलावती, ग्रामपंचायत सदस्यसह अन्य उपस्थित होते. संजीव पॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बेळगाव सीमेवरील वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका असून मोठ्या प्रमाणात होत आहे शिकार. चंदगड तिलारी भागात हत्ती तर गोवा मादई अरण्य भागात 4 वाघांना विष घालून निर्गुण हत्या केल्याची घटना. कर्नाटक वन विभागाने अशा शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीप्रेमी म्हणून होत आहे मागणी. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्या आदेशानुसार गोरगरिबांना आहार किटचे वितरण. बेळगाव काँग्रेस आरोग्य हेल्पलाईन स्वयंसेवी संस्थामार्फत 500 पेक्षा जास्त किटचे काँग्रेस भवन येथे वाटप. लॉकडाऊन दरम्यान कामगार, गरीब लोक उद्योगाविना त्रस्त असल्याने किटचे वितरण केल्याचे केपीसीसी राज्य उपसंचालक शहानवाज मुल्ला यांनी केले स्पष्ट. लॉकडाऊन
सरकारने केली अनुदानाची घोषणा. सेवा सिंधू पोर्टलमधून अनुदानाचा लाभ घेण्यास द्यावे लागणार 40 प्रश्नांची उत्तरे. उत्तर देण्यास अर्धा तासाचा कालावधी लागत असल्याने सरकारने सोपी पद्धत अवगत करून देण्याची केली मागणी. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.